नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओम साईराम. आज आपल्याला इंग्लिश स्पीकिंग कोर्स फक्त 60 दिवसांमध्ये शिकायचा आहे. बघा, बऱ्याच ऑफलाईनमध्ये मी लेक्चर घेत असताना बऱ्याच पालकांचे मला कॉन्टॅक्ट झाले की सर आपण इंग्लिश स्पीकिंग कोर्स हा ऑनलाईन घ्यावा, म्हणून मी ही सुरुवात करत आहे. तरी आपण सर्वांनी या इंग्लिश स्पीकिंग कोर्ससाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण ही सुरुवात करताना सर्वात महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे, आपण मराठी सहजासहजी बोलतो, परंतु इंग्रजी बोलण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात, अडथळे निर्माण होतात. मग हे अडथळे म्हणजे इंग्रजी भाषा म्हणजे काय खूप मोठं डोक्यावरचं ओझं नाही, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्यासाठी तरच आपला गॅलेक्सी क्लासेस मार्फत ऑनलाईन क्लासेस सुरू करण्यात आले आहे. आता या गॅलेक्सी क्लासेसच्या माध्यमातून मी मनोज आमकर सर आपणास प्राथमिक पहिल्या पायरीपासून तर शेवटच्या स्टेजपर्यंत आपण जर हा 60 दिवसांचा जो कोर्स आहे हा जर योग्य पद्धतीनं अनुभवला तर नक्कीच तुम्हाला यश मिळवल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द आहे. तर नक्कीच या आजच्या पहिल्या दिवसामध्ये आपण अगदी सुरुवात करणार आहोत. छोट्या छोट्या गोष्टींची आपण त्या दररोज बोलत असतो, परंतु आपल्याला ही सुरुवात कशी करावी याबद्दल आपल्याला लक्षात आलं पाहिजे. असो तर आपण यामध्ये बघूया पहिला दिवस आणि पहिली सुरुवात. आता तुम्हाला यामध्ये माहिती आहे की इंग्लिश स्पीकिंग करत असताना सुरुवात आपण चला ठीक आहे, सुरुवातीला हे नाव शब्द आपल्या डोळ्यासमोर असले तर आपल्याला छान फार आनंद होईल. 60 दिवसात आपल्याला शिकायचं किती, ओनली 60 डेज. मराठी भाषा तुम्हाला येते नक्कीच येते. मराठी भाषेमध्ये स्वर किती आहेत आणि व्यंजन किती आहेत. तुझं इंग्रजीमध्ये तशी परिस्थिती नाही आहे. इंग्रजी ही माझ्या दृष्टीने अतिशय बेगर लँग्वेज आहे. आता बघा, मराठी स्वर व्यंजने. आता स्वर आणि व्यंजने जर बघितलं तर स्वर माहिती तुम्हाला अ आ ई, तर अ पर्यंत ठीक आहे. व्यंजने क ख ग पर्यंत. पण इंग्रजीचं नाही ना. इंग्रजीचं बघा, इंग्रजी भाषेमध्ये अगदी सोपं जर बघितलं तर आपल्याला माहिती ए टू झेड. आता ए टू झेड मध्ये काय, त्याच्यातच स्वर आहे तरी त्याच्यातच व्यंजन आहे. त्यालाच आपण म्हणतो व्हॉवेल्स अँड कॉन्सोनंट. आता व्हॉवेल्स आणि कॉन्सोनंट्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्वर काय आहेत, ए ई आय ओ आणि यू. हे 5 स्वर म्हणजे आपल्या 26 लेटर्स मध्ये हे 5 गेले. ठीक आहे. उरलेले जे आहेत बी सी डी काय जे असतील ते झेड पर्यंत. उरलेले 21 हे काय आहेत, कॉन्सोनंट्स आहेत. कॉन्सोनंट्स आणि हे काय आहे, व्हॉवेल्स. एवढं तर कळालं, खूप आहे. चला नक्कीच पुढे जायचं. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी, या गोष्टी लक्षात ठेवा. ज्यांच्या लक्षात नाही आहेत त्यांनी ह्या आपल्या नोट डाऊन करून ठेवायच्या आहेत. स्वर किती आहेत, व्हॉवेल्स म्हणजे स्वर आणि कॉन्सोनंट्स व्यंजन. आता हे स्वर आणि व्यंजन हे जे आहेत हे पहिले डोक्यामध्ये ठेवायचे. इंग्रजी आपल्याला सोपं जाईल. आता याच्यामध्ये मग पुढे काय एक छोटीशी युक्ती योजणार आहे, काय प्लॅनिंग आहे तो आपल्याला पाहायचा. ओके, हे व्यवस्थित तुम्ही राईट डाऊन करून घ्या.
आता याच्यामध्ये आपल्याला जर म्हटलं की आपल्याला सुरुवात करायची आहे, तर सकाळची सुरुवात, सकाळची सुरुवात आपण कशी करतो, दुपारची कशी करतो आणि सायंकाळची कशी करतो. आणि रात्रीची. मग यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपण काय वाक्य वापरतो. सकाळचं असेल शुभ सकाळ, बरोबर, शुभ सकाळ. पण तुम्ही कॉमन यूज करता इंग्रजी शब्द गुड मॉर्निंग, बरोबर. दुपार असेल तर शुभ दुपार. मराठी भाषा सोपी नाहीये, इंग्रजी खूप सोपी आहे, हे लक्षात ठेवा. तर शुभ दुपार मध्ये गुड आफ्टरनून. आता सायंकाळ शुभ सायंकाळ. काय गुड इव्हिनिंग. आणि शुभरात्र गुड नाईट. आलंय लक्षात. शुभ सकाळ, शुभ दुपार, शुभ सायंकाळ, शुभरात्र, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, गुड नाईट. काय आहे बरं याच्यामध्ये, काय ही इंग्रजी आहे. आता हे आपल्याला समजून घ्यायचं. आता ह्या 4 गोष्टी कळाल्या, तर आता आपण पुढे जाऊया. यामध्ये सगळ्यात महत्वाचं, आपल्याकडे बऱ्याच वेळा नातेवाईक येतात, आपले आजोबा, आजी, वडील यांच्याशी तुम्ही इंग्रजीमध्ये सहजासहजी बोलायचं आहे. आता यामध्ये बोलत असताना सगळ्यात महत्वाचं, लक्ष द्या इकडे छानपैकी, तुमच्या लक्षात येईल. आपण सवय लावायची आहे, दररोज बोलताना सवय लावायची. काय सवय लावायची आहे. आपण बऱ्याच वेळा बाबा येतो, बाबा नमस्ते, आजी नमस्ते, आजोबा नमस्ते, परंतु त्या गोष्टी इंग्लिश मधून बोलायला काय हरकत आहे. अगदी सोपे आहे. त्या बोलत असताना मनामध्ये कोणताही संकोच बाळगू नका. सगळ्यात महत्वाचं, इंग्रजी बोलताना आपण मनामध्ये संकोच बाळगतो की मला येईल का, मी बोलू शकतो का. तर हो, तुम्ही नक्कीच बोलू शकता. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं बघा, आता तुम्ही सहज म्हणता नमस्ते आजोबा, नमस्ते आजोबा. आता नमस्ते आजोबा म्हणण्यापेक्षा तुम्ही तुमच्या आजोबांना म्हणू शकता काय गुड मॉर्निंग ग्रँडअप्पा म्हणा ना. काय फरक पडतोय. इंग्रजी बोलणं म्हणजे काय फार मोठं नाही. ग्रँडपा, आता इथे मी ग्रँडपा, आता जसं ग्रँडफादर आहे, आपण आजोबांना ग्रँडफादर म्हणतो, परंतु शॉर्ट की जी आहे ती ग्रँडपा असेल. किंवा आजीला, आजीला आता तुम्ही दुपारी भेटला असं आपण समजूया, गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून ग्रँडमा, म्हणजे गुड आफ्टरनून ग्रँडमदर. हेच तुम्ही तुमच्या बाबांशी बोलू शकता. गुड मॉर्निंग डॅडी, गुड आफ्टरनून डॅडी, गुड इव्हिनिंग डॅडी, गुड नाईट मॉम, मम्मी. चालेल. ही तर सुरुवात केली पाहिजे. पहिल्या दिवसाची सुरुवातच आपली इथून आहे. ही गुड नाईट, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग यापासून सुरुवात केली तर तुम्हाला हळूहळू हळूहळू या गोष्टीची सवय होणार आहे. आता आपण एखाद्याला भेटलो, भेटल्यानंतर काय करतो, तर आपण एखादं वाक्य छानपैकी अचानक भेटलो तर आपण काय म्हणतो, आपल्याला भेटून आनंद झाला, आपल्याला भेटून आनंद झाला. मला पण तुम्हाला ऑनलाईन भेटताना आनंद झाला. लक्षात ठेवा, आपल्याला भेटून आनंद झाला.
मग आता हेच वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये करायचं आहे. आता यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, इथे तुम्हाला म्हणावं लागेल प्लीज टू मीट यू. मला तुम्हाला भेटून आनंद झाला. किंवा आता मुलांना मी विचारलं, कसं आहे मुलांना, बरं आहे का, ठीक आहे का, मग त्याच्याकरता काय, किंवा मला जायचं आहे कुठे बाहेर, तर आपण काय म्हणतो गुड बाय किंवा बाय बाय. मग हे शब्दाचा आपण रोज वापरतोय ना. किंवा आता आपण अच्छा ठीक आहे पुन्हा भेटू, ठीक आहे पुन्हा भेटू. आता ठीक आहे पुन्हा भेटू हे होप टू सी यू अगेन. होप टू सी यू अगेन. अशा प्रकारे सिंपल आहे. आले लक्षात. आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट छोटीशी लक्षात ठेवा. ज्यांना असे छोटे छोटे वाक्य लिहून घ्यायचे त्यांनी लिहून घ्या. यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. त्याबरोबरच आपल्याला हळूहळू कसे पुढे जायचं आहे. जसं मी मगाशी सांगितलं गुड मॉर्निंग ग्रँडपा मी शब्द का वापरला, तर ग्रँडपा काय ही शॉर्ट की आहे, ग्रँडमा काय शॉर्ट की आहे. हे इंग्रजीमध्ये सोपं आहे. तर त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, हे लिहून झालेलं असेल तर व्हिडिओ पॉज करा, लिहून काढा हे वाक्य, तुम्हाला ते नक्कीच फायदेशीर ठरतील. त्यानंतर आता आपण बघूया. बघा मराठीची आणि इंग्रजीचा थोडासा खेळ वेगळा आहे. मराठीचा आणि इंग्रजीचा बघा मराठीमध्ये असतं कर्ता कर्म आणि क्रियापद. अशा प्रकारे वाक्य तयार होतं. कर्ता इंग्रजीमध्ये सब्जेक्ट, त्यानंतर कर्म म्हणजे ऑब्जेक्ट प्लस 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 ऑब्जेक्ट आणि क्रियापद म्हणजे वर्ब. इंग्रजीत फक्त थोडासा बदल आहे. थोडासा बदल म्हणजे काय, याच्यामध्ये असं असतं यस प्लस व्ही प्लस ओ. अशा प्रकारे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी ही तीन, अशी ही एक स्ट्रॅटेजी आहे. आता याच्यामध्ये बघा मी शाळेत, किंवा आणखी एक सोपं घेऊ वाक्य तुम्हाला, मी मुलगा आहे. आता मी मुलगा आहे म्हटल्यानंतर काय करायचंय, इथं मी काय आहे मराठीमध्ये हे मराठी वाक्य आहे. मी कर्ता, मुलगा कर्म, आहे क्रियापद. ओके. पण इंग्रजीमध्ये इथं काय आहे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. म्हणजेच आय, मी म्हणजे आय, आहे म्हणजे एम, आय एम बॉय. आलंय का लक्षात. असं हे शॉर्टकट असतं, फक्त आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ओके. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि पुढचा भाग लवकरच आम्ही उद्या प्रदर्शित करू. धन्यवाद.